पूर्ण कुकडण्या खोरा आणि बहुतांशी मेळ खोऱ्यातील मडबारा गाव खोऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि त्याच्याबरोबर काही दुसऱ्या पक्षाच्या संघटनेत काम केलेले तडफदार कार्यकर्ते आणि काही राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आज जाहीर प्रवेश या मेळाव्याच्या निमित्तानं आवर्जून आपल्या या तालुक्याचे युवा नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अतुल शेठ बेनके, भोसरीचे प्रथम आमदार, आपल्या सगळ्यांचे सन्मित्र, एक ज्येष्ठ उद्योजक आणि एक मनमिळावू व्यक्तिमत्व सन्मान्य विलासराव लांडे साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले तुषारभाऊ थोरात, भाऊसाहेब देवाडे, त्याचप्रमाणे देवरामजी मुंडे साहेब, नागरे गुरुजी, ज्येष्ठ मार्गदर्शक दादाभाऊ पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले देवकाजी मोरे असतील, त्या ठिकाणी आमचे राऊत आसन बाळासाहेब पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले जुन्नर मधले सगळे आपले संघटनेचे पदाधिकारी, उपस्थित असलेल्या मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खरं तर वेळ जास्त झाला आपल्याला अतुल शेठ आणि लांडे साहेबांना या ठिकाणी ऐकायचे. आदरणीय या तालुक्याचे ज्येष्ठ नेते वल्लभ शेठ बेनके साहेबांबरोबर 25 ते 30 वर्ष तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये संघटनेच्या निमित्तानं असेल, विकास कामांच्या निमित्तानं असेल, परंतु जाणं सातत्यानं व्हायचं. अलीकडच्या काळामध्ये इकडे जरा थोडंसं येणं कमी होतंय. आज आल्यानंतर कार्यकर्त्यांचा आग्रह राहिला आणि थोडंसं बोललं पाहिजे या भावनेत खरं तर मी बोलायला या ठिकाणी उभा आहे. म्हणून मित्रांनो, आमच्या देवकाजी मोरेंनी या ठिकाणी सगळा जो आढावा भाषणाचा घेतला, या परिसरामध्ये असलेल्या अडचणी मांडल्या. मोरे महाराजांनी सुद्धा इथं सांगितले का इथं गर्दी कमी आहे. रोजगाराच्या साधनाच्या निमित्तानं आमच्या इथल्या स्थानिक माणसाला, महिला भगिनीला बनकर फाट्यावर नारायणगावच्या स्टँडला, आळेफाट्याच्या स्टँडला जावं लागतंय. इथं रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आणि म्हणून आपली कायमची घोषणा राहिली, धरण उशाला कोरड घशाला समोर पाणी दिसतंय, परंतु ते पाणी आपल्याला हक्काचं मिळत नाही. त्याच्यासाठी पाणी परवण्यापासून इथं मुंडे साहेबांनी सांगितले की आमच्या जमिनी गेल्या, आमची गावं बुडाली आणि आम्हाला इथं पाणी परवण्याला सुद्धा लढवलं जातंय. आणि म्हणून आता हे पाणी का राहत नाही, या निमित्तानं रोजगाराची साधनं का निर्माण होत नाही. सध्याचे लोकप्रतिनिधी आपल्याला कशा कशा प्रकारच्या भूलथापा देतात आणि पुण्यात आपल्यालाच त्या ठिकाणी काही विचारणा करतात का एवढे दिवस हे कुठं होते. आणि म्हणून मित्रांनो, जिल्हा परिषद असेल आणि बाकीच्या ठिकाणच्या ज्या काही संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये तुमची जिथं जिथं कामं आहे तिथं जागरूकपणे आपल्याला सगळ्यांना न्याय द्यावा लागेल. मी या निमित्तानं जास्त काही बोलणार नाही, परंतु एक सांगेन, उद्याच्या काळात आपण सगळ्या मंडळींनी एक जीवानं, एक जिन्सीपणानं लोकसभेला आणि विधानसभेला त्या ठिकाणी या उमेदवारांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आपण साथ करा. अतुल शेठच्या हाताला धरून या परिसरामध्ये जे ब्यापाटर आहे तिथं बुडीत बंधारे बांधकाम करून आपल्याला पिण्याचं पाणी आणि शेतीला आणि जनावरांना पाणी देण्याचं काम, किंबहुना रोजगाराच्या काही संधी उपलब्ध करून देण्याच्या निमित्तानं विलासराव लांडे साहेबांसारखा एक उद्योजक मनमिळावा अशा प्रकारचा सहकार्य आपला आहे. ही मंडळी निश्चितपणानं त्याच्यामध्ये योगदान देतील अशा प्रकारचा भरवसा तुम्हाला मी या निमित्तानं देतो. आणि आपली ही जुळलेली जी नाळ आहे, नाळ अशीच एक संघपणानं ठेवून उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी आमचे बाळासाहेब मोठे अपेक्षित आले. देवकाजींना सुद्धा वाटतं आता एखाद्या राजकीय पक्षामध्ये सामाजिक कार्य करावं आणि म्हणून त्यांना समोर काय दिसलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिसला. मी तुम्हाला सांगतो, देवरामजी मुंडेंनी जो उल्लेख केला, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचा मान आहे आणि म्हणून सगळ्या विरोधी पक्षांची त्या ठिकाणी आघाडी करून उद्याच्या काळामध्ये कदाचित आपल्या या घरच्या माणसाला, आपल्या राजकीय दैवताला या देशाचं प्रमुख पद म्हणून सुद्धा त्या ठिकाणी भूमिका बजावण्याची संधी मिळू शकते. आणि तिथं आपला एक हक्काचा माणूस त्या ठिकाणी पवार साहेबांच्या पाठीमागे उभा पाहिजे. याच्यासाठी येणाऱ्या या निवडणुकांमध्ये डोळ्यात तेल घालून आपल्याला जागरूक राहावं लागेल. हे कार्य आपण करा. आज राऊत असतील, बाळासाहेब असेल, देवकाजी असेल, तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. उद्या तुम्हाला उद्याच्या काळामध्ये जसं तुमची मध्यंतरी काही मंडळींवर तुम्ही त्या ठिकाणी विश्वास ठेवून जीवापाड स्वनिधीतनं त्या ठिकाणी प्रचाराच्या मोहिमे राबवल्या
परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आलो आणि त्या ठिकाणी भ्रमनिराश झाला अशी स्थिती निर्माण होणार नाही. तुमचा उचित सन्मान त्या ठिकाणी केला जाईल आणि तुम्ही सांगितलेली प्रत्येक सामाजिक हिताच्या सूचनेचं पालन आतून शेतकऱ्यांना होईल अशा प्रकारचा भरोसा आणि विश्वास देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.